नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एक अशा शोपीस बद्दल बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक घरात, ऑफिसमध्ये किंवा दुकानात दिसतो आणि तो म्हणजे लाफिंग बुद्धा। पण फक्त लाफिंग बुद्धा घरात आणला म्हणजे नशीब बदलतं का? तो कुठे ठेवावे, कोणत्या दिशेला ठेवावे, चुकीच्या ठिकाणी ठेवला तर काय परिणाम होतो आणि वास्तुनुसार कोणते नियम पाळणं खूप महत्त्वाचं असतं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाफिंग बुद्धाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्हाला वास्तु घरातील सकारात्मक ऊर्जा आणि धार्मिक माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। लाफिंग बुद्धा म्हणजे काय? मित्रांनो, अनेक लोकांना वाटतं की लाफिंग बुद्धा म्हणजे भगवान गौतम बुद्धा, पण प्रत्यक्षात लाफिंग बुद्धा आणि गौतम बुद्धा वेगळे आहेत। लाफिंग बुद्धा हा चीनी आणि जपानमध्ये मानला जाणारा आनंद, समृद्धी आणि सुखाचं प्रतीक आहे। त्याला हसणारा संत असंही म्हटलं जातं। त्याचं मोठं पोट, चेहऱ्यावरचं हसू आणि आनंद मुद्रा हे दर्शवतात की जीवनात आनंद, समाधान आणि सकारात्मक असावी। वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धा घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो। तो आर्थिक अडचणी कमी करण्यास, घरातील तणाव कमी करण्यास आणि सुख समृद्धी वाढवण्यास मदत करतो असं मानलं जातं। म्हणून अनेक लोक घरात किंवा दुकानात लाफिंग बुद्धा ठेवतात। लाफिंग बुद्धा कुठे ठेवावे? योग्य दिशा। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लाफिंग बुद्धा नेमकं कुठे ठेवावे? मुख्य दरवाजासमोर ठेवावे। वास्तुनुसार लाफिंग बुद्धा घराचं मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवणं खूप शुभ मानलं जातं। जेव्हा कुणी घरात प्रवेश करतो तेव्हा सर्वात आधी त्याची नजर लाफिंग बुद्धावर पडली पाहिजे। यामुळे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। पण लक्षात ठेवा, तो अगदी जमिनीवर ठेवू नका। थोड्या उंच जागेवर, टेबलवर किंवा स्टँडवर ठेवा। पूर्व दिशा। पूर्व दिशा ही सूर्याची दिशा मानली जाते। ही दिशा ऊर्जा आणि प्रगतीचं प्रतीक आहे। जर तुम्हाला घरात आनंद आणि शांतता हवी असेल तर लाफिंग बुद्धा पूर्व दिशेला ठेवू शकता। उत्तर पूर्व दिशा। उत्तर पूर्व दिशा ही आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा देणारी दिशा मानली जाते। या दिशेला लाफिंग बुद्धा ठेवला तर घरातील वातावरण शांत आणि आनंद राहतं। ऑफिस किंवा दुकानात। दुकानात किंवा ऑफिसमध्ये लाफिंग बुद्धा ठेवायचा असेल तर तो कॅश काउंटरजवळ किंवा प्रवेशद्वाराजवळ ठेवा। असं मानलं जातं की यामुळे ग्राहक वाढतात आणि व्यवसायात प्रगती होते। लाफिंग बुद्धा कुठे ठेवू नये? आता जाणून घेऊया काही मोठ्या चुका ज्या लोक नकळत करतात। जमिनीवर ठेवू नका। लाफिंग बुद्धा कधीही थेट जमिनीवर ठेवू नये। हे अशुभ मानलं जातं आणि त्यामुळे सकारात्मक परिणाम कमी होतो। बाथरूम जवळ ठेवू नका। बाथरूम किंवा टॉयलेटजवळ लाफिंग बुद्धा ठेवणं वास्तुनुसार चुकीचं मानलं जातं। यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते। किचनमध्ये ठेवू नका। स्वयंपाकघरात लाफिंग बुद्धा ठेवू नये, कारण ती जागा उष्णतेशी संबंधित असते। बेडरूममध्ये ठेवणं टाळा। अनेक लोक बेडरूममध्ये शोपीस म्हणून ठेवतात, पण वास्तुनुसार ते योग्य मानलं जात नाही। धुळीने भरलेला ठेवू नका। लाफिंग बुद्धा नेहमी स्वच्छ ठेवा। त्याच्यावर धूळ साचलेली असेल तर सकारात्मक ऊर्जा कमी होते असं मानलं जातं। लाफिंग बुद्धा ठेवण्याचे फायदे। आता पाहूया लाफिंग बुद्धा ठेवण्याचे फायदे। सकारात्मक ऊर्जा वाढते। घरातील वातावरण हलकं आणि आनंदी राहतं। आर्थिक प्रगती। व्यवसायात वाढ, पैशाची आवक आणि आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होते असं मानलं जातं। घरातील तणाव कमी होतो। घरात सतत भांडण किंवा तणाव असेल तर सकारात्मक बदल जाणवू शकतो। मानसिक शांतता मिळते। लाफिंग बुद्धा हस्तमुख रूप मन शांत ठेवण्यास मदत करतं। घरात सुख समृद्धी वाढते। वास्तुनुसार योग्य दिशेला ठेवलेला लाफिंग बुद्धा घरात आनंद आणि समाधान वाढवतो। महत्त्वाचे वास्तु नियम। लाफिंग बुद्धा ठेवताना हे नियम नक्की लक्षात ठेवा। नेहमी स्वच्छ जागी ठेवा। त्याच्यासमोर कचरा किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नका। उंच जागेवर ठेवा। मुख्य दरवाजाकडे तोंड असेल याची काळजी घ्या। तुटलेला लाफिंग बुद्धा घरात ठेवू नका। खूप जास्त शोपीस एकत्र ठेवू नका। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं लाफिंग बुद्धा म्हणजे काय, तो
तो कुठे ठेवावे, कोणत्या दिशा शुभ आहेत, कोणत्या ठिकाणी ठेवू नये आणि वास्तुनुसार महत्त्वाचे नियम. जर योग्य दिशा आणि योग्य पद्धतीने लाफिंग बुद्धा ठेवला तर घरात सकारात्मक ऊर्जा, आनंद आणि समृद्धी वाढण्यास मदत होते असं मानलं जातं. तुमच्या घरात लाफिंग बुद्धा आहे का आणि तुम्ही तो कुठे ठेवला आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.